नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे व्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई व्लॉगमध्ये. आपली मीराताई पा कडकडती ऊन झालेलं आहे. 3 वाजलेत. आत्ता जाईन, मग जाईन, जरा बाहेर जायचं आहे आपल्याला. तर एवढं कडकडती ऊन झालं आणि मी एकदम पूर्णतःच मी पिंगळून गेलेले आहे. माझ्यामध्ये तर आता जीवच नाही राहिलेला असं झालंय मला. एक 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 झाली कामं झाली. तर आता निघायचंय आपल्याला. चहा घ्यायचा. एवढा उन्हाचा चहा चालतोय. हे बघा झाली नाही सुकेली गोमित्र. हिचं काय गोमित्र काय उपयोग, तरी पण आम्ही पकडतो हिचं गोमित्र असं लिंबोणीला ओतत होतो. आता सगळ्यातच एकदम कंटाळा. काय करायचं, नुसतं काय करायचं, दुसरं काम करायला हे काम राहते. असं वैतागून गेलं. हे तात्पुरतं करायला मजा वाटते, पण काय हरकत नाही आहे. एन्जॉय म्हणून सगळं करायचं. एन्जॉय म्हणूनच चाललेलं आहे. स्किप न करता व्हिडिओ पाहते त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते, चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. इथे एवढी थंडगार हवा लागते ना शेडमध्ये. इथे खाट टाकली, एवढी थंडगार हवा लागते. रात्री पण आम्ही बाहेरच झोपतो. आणि तुम्हाला सांगू, आता रात्रीचं ठीक आहे, काय नाही. रात्री जरा डोळा लागला हे भो 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 करत तिकडे जातात. अरे बापरे, म्हटलं हे काय चाललंय. जरा आपल्याला डोळा लागला की लगे ब्रुनो तर उठून भुकेल जाईल, पळत जाईल, ना तर टायगर तरी पळत जाईल. पण आता आम्ही डोक्यातनं काढले ते जे काय ते बघून घेतात दोघंजण. आणि ते थोडं शांत आहे, ठीक आहे रात्री कधीच्या काळी. पण दुपारी तर बाहेर झोपायचंच नाही. मला तर बाहेर अजिबात झोपच येत नाही. आणि दुपारी आपण जर बाहेर झोपलं, हा मोठा येतो कोंबडा, टक 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 असा करतो, सगळ्या कोंबड्यांना बोलवतो. आणि त्या सगळ्या ओरडत येतात. एक कोंबडी कर 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 नुसती ओरडत असते. अंडी घालायच्या टायमाला ओरडते, काय माहिती नुसती. आणि हा ह्यांचा काय करतात, दिवसा हे कोंबडे आणि रात्री हे कुत्री. सॉरी कुत्री नाही करून तो कसं बघतोय बघा रागणी. नाही तर इथंच माझ्या अटॅक करायला लगेच तो. माझं इथंच काम करीन फस्त. आणि हे बघा ह्या गवळणी, ह्यांचे तोंडच बंद नाहीत हो. हे कधी गप्प बसतात का नाही मला काय कळतच नाही. शुभ्रा तर तिकडे आहे. शुभ्रा पण भोंगा सोडते. ती पण तिला पण कधी येतो बरं का. काय म्हणतात ना, हट्टाला येते कधी हट्टाला भोंगा पसरते. आणि हे यांचं मी म्हटलं काय आपण डोक्याला ताप केलं पाहिजे. कोंबडी का पाडी. कोंबडीचं कारण काय, मी फक्त 2 कोंबड्या 1 कोंबडा आणलेला. आपला भ्रूण ना कधी चिकन संपतं ना, मग जेवत नाही. मग आपण इकडे तिकडे अंड्याला गेलं ना, दिले बरं का आपल्या सुरुवातीला त्यांनी. आणि त्यांनी काय मोजमापी केली नाही. जा तुझ्या कुत्र्यासाठी म्हटल्यावर मी 2 अंडी आणायचे, नाहीतर 1 अंडा आणायचं, असं करायचे. म्हटलं जाऊन दे, आपण 1 कोंबडीच ठेवूया. 1 अंडं घालेन. 1 कोंबडी ठेवली, पाळली. ती कोंबडी स्वतःहून गेली. आम्ही इकडे उडीद बिडीत काढायच्या ह्याच्यामध्ये माहीत नाही ती कधी कुठे अंडी घातली. आम्ही उडीद आणून इथे टाकला आणि काहीतरी घ्यायला गेले मी त्या तिकडे. चिव 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 म्हटलं, एवढी छोटी म्हटलं चिव चिव काय, उंदराचे पिल्ले आहेत की काय असं म्हटलं. आम्ही त्यांना बोलवलं, बघितलं तर हिने पिल्लं काढली 20-22 पिल्लं. भरपूर कोंबड्या देवा. अशी ते कोंबड्याची उत्पत्ती झाली. आणि मला कोंबड्या काही विकूशी वाटत नाही. फार भांडण करत होते. 8-9 कोंबडे विकले. ते फार भांडण करायचे, फार म्हणजे फार मारामारीच नुसती. म्हणून ते कोंबडे विकले. तर कोंबडे पण विकूशी वाटत नाही. एक जणांनी हातात धरलेला कोंबडा सोडायला लावला. म्हटलं बाबा माझा काय तो पोट भरायचा धंदा नाही, त्यासाठी मी कोंबड्या केल्या नाही. आणि ते काय आपण एवढं लहानपणापासून त्यांची करावंच लागतं ना. झाड लोट त्यांचं करावं लागतं. हे सगळं करायचं आणि त्यांना कापायला विकायचं. नको म्हटलं, हे आपल्या तत्वात बसत नाही. आणि असं वाटतं काय करावा, ह्या कोंबड्यांचं अंडे बी घालतात, पिल्लं पण. अंडी ठीक आहे, अंडी विकावशी वाटतात. अंड्यावर आपलं ठीक आहे, चालतं आपलं थोडंफार अंड्यावर. आणि अंड्याचा एवढं विशेष काय नाही. पण ते एवढे मोठी कोंबडी करा आणि विका, मला त्रास होतो. एकदा कोंबडेवाला आल्या, तर कोंबडे घेऊन गेला ना, आम्ही रात्रभर रडत बसले होते. मी म्हटलं सकाळी त्यांना म्हटलं काय हो त्याला सांगा कोंबडेवाला ये आणि आमचे कोंबडे दे आणि तुझे पैसे घेऊन जा. ते म्हटले राहिले असतील का त्याच्याकडे कोंबडे, गावरान कोंबडे म्हटलं आपले. आणि मला कोंबड्याचं पण दुःख वाटतं. मग मला विकूशी वाटत नाही बाई, कोणाला काही विकूशी वाटत नाही कोंबड्या. मग ते म्हणतात केलंय कशाला, तुझं तर लईच जगाचं वेगळं. काय करू आता, आपलं मनच असं आहे. नाही करायचं म्हटलं, आता जाऊन दे, आपल्याला काही करायचं नाही. काही म्हणजे काही करायचं नाही. अहो आता तर हे नाही, ती दुसरी कोंबडी आहे ना, ती मेली बघा. ती कोंबडी स्वतःहूनच मेली, बाहेरच निघायची. सगळ्या कोंबड्या कोंडल्या बरोबर एकटी बाहेर निघायची. चांगली तंदुरुस्त होती कोंबडी ती. आणि आपण बसलो ना मांडीवर येऊन बसायची, उड्या मारायची.
खांद्यावर येऊन बसायची, मोठी झाली तरी पण. आणि तिला एवढं लढा लागलेला आणि ती कसं काय ती मेलीच नाही. ठीक आहे, असं मेलं तरी काय वाटत नाही, आपण तिला पुरून जिरून येतो. पण असं कोणाला विकायचं आणि कापायचं म्हणलं की ते बसत नाही. आपला ब्रुनो आणि टायगर डहारडोर पंढरपूर फॉटच्या खाली झोपलेले आहेत. चला तर मित्रांनो, मी मिराताई तुमची रजा घेते. विद्या संध्या पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो. मी कुठे चाललेली आहे, उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच भेटेन. पाहायला विसरू नका मिराताई ब्लॉग.